वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो न्यू सिलॅबस आहे अकॅडमिक इयर 2026-27 याच्यामध्ये चेंज झालेला आहे अकॅडमिक इयरमध्ये तर तो चेंज झालेल्या सिलॅबसनुसार आपला जो इंग्लिश सब्जेक्ट आहे मराठी आणि सेमी मीडियमसाठी तर त्याच्या 1.1मध्ये मान्सून नावाची ही जी पोएम आहे 1.1मध्ये मान्सून पोएम आहे. तर त्याचं मिनिंग आणि सगळे क्वेश्चन ॲन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला आहे नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ ईच. इंडियामध्ये जे टोटल 5 सीझन्स आहेत ॲज पर इंडियन कल्चर तर ते सांगायचे आहेत आणि प्रत्येकाचं वन फीचर म्हणजे काय करायचं आहे, एक एक कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर सुरुवात इथून करूया आपण. द 5 मेजर सीझन ऑफ इंडिया अँड देअर मेन फीचर्स आर. तर त्यातला पहिला सीझन आहे समर. त्याला मराठीमध्ये आपण ग्रीष्म असं सुद्धा म्हणतो, समर. द वेदर इज व्हेरी हॉट अँड ड्राय. तर काय असतं, अतिशय काय असतं, उष्णता असते, कोरडी हवा असते. विथ स्ट्रॉंग वॉर्म विंड्स, गरम हवा असते. कॉल्ड लू, ब्लोईंग इन मेनी पार्ट्स ऑफ कंट्री. हा जो लू विंड्स आहे तो आपल्या देशभरात तो फिरत असतो, त्यामुळे अतिशय हॉट आणि ड्राय म्हणजे उष्णता असते. त्याच्यानंतर मान्सून रेनी सीझन. इट ब्रिंग्स म्हणजे पावसाळा. इट ब्रिंग्स हेवी रेनफॉल अक्रॉस द कंट्री. पूर्ण देशामध्ये आपल्या काय असतं, पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. विच फिल्स ऑफ रिव्हर्स मेक द अर्थ ग्रीन अँड इज क्रुशल फॉर फार्मिंग. नद्या भरतात, पूर्ण आपली जी जमीन आहे ती हिरवीगार होते आणि फार्मिंगसाठी, शेतीसाठी हे योग्य वातावरण आहे सगळ्यात. ॲटोमन. द वेदर इज बिकम प्लीजंट as the heats being to decrease and many trees shades their leaves during this time. काय होतं, अतिशय छान वातावरण असतं. उष्णता जी पावसामुळे आधीच्या पूर्ण कमी झालेली असते आणि अनेक झाडं आहेत त्यांची पानं याच्यामध्ये गळालेली असतात. लिव्स ड्युरिंग दिस टाइम्स. मेनी ट्रीज शेड देअर लिव्स ड्युरिंग दिस टाइम. विंटर. द डेज आर शॉर्ट अँड कोल्ड. दिवस लहान असतो आणि थंड असतो. विथ द हेवी स्नोफॉल ऑकरिंग इन द नॉर्थर्न माउंटनेस रिजन. हा जो रिजन आहे नॉर्थर्न माउंटन्स, तिथं काय होतं, बर्फ सुद्धा पडतो. त्याच्यानंतर स्प्रिंग, त्याला आपण मराठीमध्ये वसंत सुद्धा म्हणतो. नोन ॲज द ट्रान्झिशन पिरियड बिटवीन द विंटर अँड समर. विंटर आणि समर मधला ट्रान्झिशन पिरियड, बदलाचा पिरियड म्हणून ओळखला जातो. द वेदर इज ब्युटिफुली प्रेझेंट. अतिशय छान असतो हा. अँड न्यू फ्लॉवर्स ब्लूम एव्हरीवेअर. नवीन फुलं वेगवेगळ्या प्रकारची याच्यात येतात. तर आता हे झालं आपलं पहिलाचा आन्सर. आता आपण मिनिंग बघूया. डी मध्ये काय करायचं आहे, आपण पोएमचं मिनिंग बघायचं आहे आणि मग पुढचे सी पासूनचे जे क्वेश्चन आहेत ते बघूया. कवितेची प्रस्तावना. कविता नेमकी आहे कशाबद्दल, तर नक्कीच त्याचं नाव आहे मान्सून. तर ही एक अतिशय सुंदर आणि निसर्गाचं जिवंत वर्णन करणारी कविता आहे. यामध्ये आपल्याला उन्हाळ्याचा जो तीव्र त्रास होतो आणि त्यानंतर मान्सून कसा सुंदर असतो ते इथं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर उन्हाळ्याचा होणारा त्रास पहिल्यांदा सांगितलेला आहे, पावसाचं आगमन आणि निसर्ग कसा आनंदित असतो हे इथं सांगितलेलं आहे. तर लाईन बाय लाईन आपण करूया, काय करूया, मिनिंग बघूया. तर टेक्स्टबुक मधल्या ज्या एक एक लाईन्स आहेत त्याचं तुम्हाला अगदी उच्चार करण्यामध्ये सुद्धा कुठे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून उच्चार आणि अर्थ दिलेले आहेत. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. सूर्य खूपच जोरात आणि प्रखरपणे चमकत आहे, म्हणजे उन्हाळ्याचा कालावधी आहे. द लँड हॅज ड्राईड अँड इट्स सो पार्च्ड. म्हणजे काय, जमीन पूर्णपणे कोरडी पडलेली आहे, ती खूप सुकलेली, तहानलेली आहे. आता सुद्धा आपण बघतोय की अजून पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत पण अजून पाऊस पडत नाहीये. तर उन्हाळ्यामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे की खूप उष्णता असते, सूर्य जोरात आग ओकत असतो, जमीन कोरडी पडलेली असते. तसंच इथं कवीनं इथं सांगितलेलं आहे, पोएटनं. द फील्ड्स आर हंग्री अँड रिव्हर्स आर थर्स्टी. शेतं भुकेलेली आहेत, कशासाठी, तर पाणी नाही आहे, नद्या तहानलेल्या आहेत. तर पाणी नसल्यामुळं सगळी अशी थोडी बिकट अवस्था झालेली आहे. ओ रेन कम अवर वे. म्हणून कवी काय म्हणतोय की अरे पावसा आमच्याकडे ये, आमच्या दिशेनं ये. आता सुद्धा आपण तीच प्रार्थना करतोय की पाऊस पडावा. रेन रेन इज ऑन हर वे. पाऊस तिच्या वाटेवर आहे, म्हणजे पाऊस येत आहे. ओके. परत फेदर स्पीड द पिकॉक्स वे. म्हणजे काय, आपले पिसारे पसरवून मोर डुलत आहेत, नाचत आहेत. ओके. द क्लाउड्स आर डार्क अँड हार्क अ लार्क.
म्हणजे काय, ढग काळे कुट्ट झाले आहेत आणि लार्क म्हणजे भारद्वाज किंवा चंडोल पक्षाचा आवाज ऐकू येत आहे. रेन रेन शीज ऑन हर वे. पाऊस पाऊस तिच्या वाटेवर आहे, पाऊस अगदी जवळ आहे. द क्लाउड्स दे गॅदर डॅश अँड थंडर. ढग एकत्र जमा झाले आहेत, ते एकमेकांवर आदळत आहेत, गडगडाट करत आहेत. म्हणजे पाऊस पडण्याची तयारी सुरू आहे, पाऊस पडायला सुरू होत आहे. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रिक अँड शिमर. म्हणजे काय, विजेचे झटके चमकत आहेत, लुकलुकत आहेत. पीट पॅट, आय फील अ ड्रॉप. टिप टिप, मला पाण्याचा थेंब जाणवला. किती छानपणे लिहिलेलं आहे बघा त्यांना. हळूहळू हळू पाऊस पडतोय, म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं दाखवलंय आणि आता एक थेंब माझ्या अंगावर मला जाणवलाय, पाऊस पडलाय. ओ रेन, शीज कम हर वे. अरे पावसा तिच्या वाटेने अखेर आली. म्हणजे पाऊस सुरू व्हायला आलाय, पाऊस त्याच्या वाटेने आलेला आहे, पाऊस सुरू झालाय अखेर. ओके. द फील्ड आर ड्रेंच्ड अँड द लँड इज सोक्ड. शेत, आता पाऊस पडलेला आहे. द फील्ड्स आर ड्रेन्ड म्हणजे शेती पूर्णपणे भिजलेली आहे, शेत जमीन भिजलेली आहे, जमीन पाण्याने चिंब झालेली आहे. द ट्रीज हॅव बाथ ट्रीज हॅव बेथ अँड द रिव्हर्स होस्ट. म्हणजे झाडांनी जणून काय केलेले आहे, अंघोळ केली आहे आणि नद्या वेगाने वाहू लागल्या आहेत. म्हणजे जणू काही पाईपने पाणी मारल्यासारखे भरले आहेत. तर थोडक्यात इथं बघा, द ट्रीज हॅव बेथ म्हणजे त्यांनी अंघोळ केलेल्या झाडांनी, द रिव्हर्स होस्ट नद्या वेगानं वाहू लागल्या आहेत. द अर्थ इज हॅपी म्हणजे एवढा चांगला पाऊस पडल्यानंतर नक्कीच जी पृथ्वी आहे, जमीन आहे, ती आनंदी झालेली आहे. द अर्थ इज हॅपी ग्रीन अँड ग्रीन अँड चिअरी. पृथ्वी आनंदी, हिरवीगार आणि प्रफुल्लित झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे आनंद झालेला आहे. ओ रेन, रेन कम अगेन. अरे पावसा, एकदाच पडून चालेल का, पाऊस परत परत पडावा असं वाटतो आपल्याला. अरे पावसा पुन्हा येत राहा, कम अगेन. ओके. अशा प्रकारे ही जी पोएम आहे. तर आता नेक्स्ट बघूया. सी फिल इन द ब्लँक्स युझिंग ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द पोएम. पोएम मधले वर्ड वापरायचे आहेत आणि ह्या लाईन पूर्ण करायच्या आहेत. द लँड हॅज ड्रायड. आता इथनं मी डायरेक्ट पुढचा आन्सर दिलेला आहे. हे जे पुढचा पार्ट आहे हे तुमचा आन्सर असणार आहे. द लँड हॅज ड्रायड अँड इट्स सो पार्च्ड. द रिव्हर इज थर्स्टी ऑर होस्ट. कुठलाही एक वर्ड वापरा दोन्हीपैकी, थर्स्टी ऑर होस्ट. द क्लाउड्स आर डार्क. फिदर स्प्रेड, द पिकॉक्स स्वे. बोल्ट्स लाइटिंग स्ट्रीक अँड शिमर. ओके. तर हे तुम्ही पोएम मधले काय करा, हे जे वर्ड्स आहेत सगळे, तर हे तिथं यूज करू शकता. इथं दोन्हीपैकी कुठलाही एक चालेल, हा थर्स्टी किंवा होस्ट मधला. त्याच्यानंतर पुढे आहे कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग युअर प्रेडिक्शन. तुमच्या मतानुसार काय करायचं आहे, ते वाक्य पूर्ण करायचं आहे. इफ इट डज नॉट रेन, द लँड विल बी रिमेन पार्च्ड अँड क्रॉप्स विल बी ड्राय अप. त्यानंतर दुसरं आहे, इफ इट रेन्स कंटिन्युअसली द रिव्हर्स ओव्हरफ्लो अँड इट माइट बी कॉज फ्लड्स. ओके. तर हे लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ. तर रायमिंग वर्ड्स लिहायचे. बार्क, लार्क, वंडर, थंडर, मेरी, चेरी, यार्ड, हार्ड. रीड द पोएम अँड कम्प्लीट द गिवन टेबल. वर्ड्सला सिमिलर वर्ड्स लिहायचे. थंडर, रोअर, होस्ड, स्प्रेड, बोल्ड, फ्लॅश, ब्राईट अँड चिअरफुल, हॅपी, ड्रेंच्ड, कम्प्लिटली वेट. ओके. तर हे त्याचे आन्सर्स येणार आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे विच सीझन मेन्शनड हिअर. द लँड हॅज ड्रायड, इट्स सो पार्च, द फील्ड इज हंग्री अँड रिव्हर्स इज थर्स्टी. सर दिस इज समर सीझन. कुठला सीझन आहे, समर सीझन आहे. रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग इमेज. तर याच्यामध्ये स्काय, कंडिशन बिफोर रेन, रेनच्या आधीची कंडिशन, रेनच्या नंतरची कंडिशन. स्कायच्या बाबतीत क्लाउड्स गॅदर डार्क अँड थंडर. कंडिशन आफ्टर रेन, पिट पॅट, रेन ड्रॉप्स फॉल और क्लिअर्स अप. लँड, ड्रायड अँड पार्च्ड, कंडिशन बिफोर द रेन अँड कंडिशन आफ्टर द रेन, सोक्ड. अर्थ, ड्राय, थर्स्टी अँड हॉट बिफोर द रेन अँड आफ्टर द रेन, हॅपी, ग्रीन अँड चेरी. ओके. अशा प्रकारे ते कम्प्लीट करायचं. त्याच्यानंतर खाली आणखीन एक क्वेश्चन आहे, फाइंड अदर एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन फ्रॉम द पोएम.
तर ज्याच्यामध्ये रिपिटेशन होतं असं कुठले कुठले आहेत, तर रेन रेन हा वर्ड काय होतो, रिपीटेड होतो. ओ रेन रेन कम अवे, रेन रेन इज ऑन हर वे, रेन रेन सीज ऑन हर वे, ओ रेन रेन सीज कम हर वे, ओ रेन रेन कम अगेन, पीट पॅट. तर हे तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल त्याच्यामध्ये लिहू शकता. इट इज द रिपिटेशन, एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. आता डिक्शनरी मिनिंग सुद्धा मी दिलेलं आहे, तर त्याची डिक्शनरी मिनिंग बघण्यासाठी सुद्धा आता पुढचा पार्ट बघा. डिक्शनरी मिनिंग ह्याला जोडतोय मी व्हिडिओ, तो डिक्शनरी मिनिंगचा, जे तुम्हाला शब्दार्थ पण कळतील. चला आता शब्दार्थ बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला आहे मान्सून, त्याचं हे इथं स्पेलिंग मी दिलेलं आहे, आणि त्याचा मराठी अर्थ आहे पावसाळा. त्यानंतर सन, सूर्य. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे शायनिंग, चमकणे, तळपणे. हार्ड, तीव्र, कडक. लँड, जमीन. ड्राईड, वाळलेली. पार्च्ड, कोरडी व तापलेली. फील्ड्स, शेते, शेत जमीन मधलं शेते. हंग्री, हंग्री म्हणजे भुकेले. रिव्हर्स, नद्या. थर्स्टी, तहानलेले. रेन, पाऊस. वे, मार्ग. फेदर्स, पिसे. स्प्रेड, पसरलेली. पिकॉक, मोर, पिकॉक्स, मोर. स्वे, डोलणे. क्लाउड्स, ढग. डार्क, काळे किंवा अंधुक. हार्क, ऐका. लार्क, एक प्रकारचा पक्षी, पक्षाचं नाव आहे. गॅदर, जमणे. डॅश, वेगाने धावणे. थंडर, मेघगर्जना. बोल्ट्स, कडकडाटाचे झटके. लाइटनिंग, वीज. स्ट्रिक, प्रकाशाची चमक. शिमर, मंद प्रकाशाने चमकणे. पिटपॅट, टपटप असा आवाज. ड्रॉप, थेंब. कम म्हणजे येणे. त्यानंतर ड्रेंच्ड, पूर्ण भिजलेले. सोक्ड, भिजलेले. ट्रीज, झाडे. बेथ, स्नान करणे. ऍक्च्युली इथं प्रोनाउन्स इथे बाथ पाहिजे होतं, स्नान केलेले. होज्ड, जोरात वाहने. अर्थ, पृथ्वी. हॅप्पी, आनंदी. ग्रीन, हिरवी. चीयरफुल और चेरी, प्रसन्न किंवा आनंदी. अगेन, पुन्हा. ओके, तर हे सगळे शब्द मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे शब्द आहेत तर ते तुमच्याशी शेअर करूया. ओके, थँक्यू.